राम राम विद्यार्थी मित्रांनो, सामासिक शब्दाचं लिंग कसं ओळखावं? भरपूर वेळा परीक्षेला प्रश्न विचारला. आता लक्षात घ्या, साखर भात दोन वेगवेगळे शब्द आहे. मग अशा शब्दाचं लिंग कसं ओळखायचं? तर सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. म्हणजे शेवटच्या शब्दाचं जे लिंग ते त्या संपूर्ण शब्दाचं लिंग मानलं जातं. मग साखर भात, साखर म्हटलं की ती साखर आणि तो भात. तर आता कसं लिंग ठरवायचं? मग भात शब्दाचं लिंग कोणतं आहे? पुलिंग. म्हणून साखर भात शब्दाचं लिंग काय आहे? पुलिंग. पुरणपोळी, पोळी, ती पोळी, शेवटच्या शब्दाचं लिंग ते संपूर्ण शब्दाचं लिंग स्त्रीलिंग. त्याच पद्धतीने देवघर, ते घर, म्हणून देवघर शब्दाचं लिंग काय? नपुंसक लिंग. आता एक लक्षात घ्या, बाई माणूस, भरपूर ठिकाणी माणूस, आता या नियमात हा शब्द बसत नाही. आपण तो माणूस, तर तो माणूस नसून ते माणूस म्हणावं लागणार. म्हणून बाई माणूस या शब्दाचं लिंग काय सांगायचं आहे? नपुंसक लिंग. पुलिंग पण नाही, स्त्रीलिंग पण नाही, तर काय? नपुंसक लिंग.